आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर में आरबी दयावन बौद्धिक सामाजिक संस्था वो भीम आर्मी एकता मिशन संगठन की ओर से सोलापुर शहर कोंडानगर परिसर में बारिश के कारण हो रही परेशानियों को लेकर नागरिकों समेत संस्था के पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने सोलापुर महानगर पालिका के महापौर श्रीमती कंचना यन्नम को निवेदन दिया गया। आज आम्ही कसले दिवसा काढतो, कोरोना काळामध्ये आम्हाला भाड्याने लोक घर द्यायला सुद्धा भ्या लागले आणि दुसरी गोष्ट लोकांची खाण्यापिण्याची तारांबळ सुद्धा चालली। असल्या घरांची परिस्थिती असल्यामुळे आमच्या गल्लीत गंगा नायकोडी म्हणायची 4 लेकरांची आई नेली फुलाखाली पडून जेवणा खाण्याची परिस्थिती आणि घरांची परिस्थितीमुळे आणि शिवलिंगप्पा म्हणायचं एक मुलगा सुद्धा रानात असं झोपल्या ठिकाणी रानाच्या ठिकाणी तिला साप चोरून मेला आणि दुसरा मानसिक रोग होऊन अजून एकही मुलगा मेला। आज 7वा दिवस चालू आहे, अजून का 4था मरायचं वाट बघायला लागलेत का पोलीसचे असा आमच्या जुम्मेदार आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेब राहील। आम्ही कलेक्टर साहेबाला सुद्धा निवेदन दिलंय, सगळ्याला सुद्धा निवेदन दिलेलं, आमचं कोणी सुद्धा दाद पुकार घेतलेलं नाही। नाहीतर आम्ही सगळ्या लोकांनी काय करणार आहे, इथं आमचं चूल मांडून इथं संसार मांडून करणार आहे। मग आमची कळवळ की तुम्हाला जर असली तर आम्हाला न्याय भेटून द्यायला पाहिजे, न्याय पाहिजे। आता आम्हाला तर सध्याला तर राहण्यासाठी छत नाही, खाण्यास पिण्यासाठी काय सहकारी नाही। 1 नाही 2 नाही 70 घर आहेत आमचे, 70 घरांची लोक आणि लोक सुद्धा कोणी गेल्यावर कसं व्हायचं? पुढे आम्ही मत द्यायचं का नाही? आमचं मतदान घेऊन तरी वर आली ती, आमचं मतदान घेऊन वर येऊन आम्हाला आता हे गेल्यात गोरगरीबाला काढून टाकलेत कोंडानगर मधनं। आमची पाणीपट्टी सगळं लाईट बिल सगळं टॅक्स पावती सगळं नियमाशिरी घेतल्यात तिने। आता आम्ही कुठे जायचं सांगा? आता आम्ही सगळे येणार इथं महानगरपालिकामध्ये चूल मांडून खाणार बघा। हे 6 महिने झाले आमचे घर गेलेले आहे। माझे 2 मुलं शाळा शिकणार आहे, माझा नवरा हमाली काम करतात। आता भाड्यानं घर सुद्धा आम्हाला भाडं परवडत नाही। हमाली लोक काय करणार? आम्ही आयुक्ताला सुद्धा मागणी केल्यावर त्यांनी सुद्धा दाद घेतले नाही आमचे, आम्ही करणार काय? म्हणून मी काय म्हणते, आता महानगरपालिकाला आता मी आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।